ठीक आहे. बघा आपल्याला पुढलं पेशी अंगक बघायचंय. पेशी अंगकामध्ये आपण कोणते कोणते अंगक बघितलेत, तर एकूण आपण 3 अंगक बघितलेले आहेत. एक म्हणजे कोणतं बघितलं, केंद्रक बघितलं, दुसरं आंतरद्रव्य जालिका, त्यानंतर गॉल्गी संकुल, आणि आता आपण बघणार आहोत ते लयकारिका. तर लयकारिका हे काय आहे बघा, तर पेशीमध्ये ज्या चयापचय क्रिया घडतात, म्हणजे जे काही पचवलं जातं, पचवल्यानंतर बघा कोणतीही गोष्ट पचवल्यानंतर त्याच्यापासून काय होतं, काहीतरी टाकाऊ पदार्थ तयार होतो. आता तो टाकाऊ पदार्थ काय करायचा आहे, त्याची विल्हेवाट लावायची आहे. तर लक्षात ठेवायचं, थोडक्यात हे आपल्या पेशीमधली घंटागाडी आहे. काय करते ती, सगळं गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्याचं काम करते. मग विल्हेवाट लावण्यासाठी म्हणजेच आपल्याला काय बघायला मिळतं बघा, चयापचय क्रियेमध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात, काय होतात बघा, चयापचय क्रियेतील टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावण्याचे काम कोण करतं रे, तर लयकारिका करते. बघा लयकारिका ही काय करते, तर पेशीमध्ये जे काही टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांचं विल्हेवाट लावण्याचं काम करते, किंवा विल्हेवाट लावणारी ती एक संस्था असते. आता बघा एक पटलाने वेष्टित असते. किती बघा इथं दिलंय, एकेरी भित्ती आवरण असतं, म्हणजे याच्यावरती किती असतं रे, एक पटलाने वेष्टित असते. बघा एक पटलानं वेष्टित असते. एक पटलानं वेष्टित म्हणजेच काय रे, त्याच्यावरती फक्त एकच आवरण असतं. बघा याच्या अगोदर आपण एक बघितलेले आहेत. कोण बघितलेले आहेत रे, तर केंद्रक बघितलेला आहे. केंद्रक हा कसा असतो रे, केंद्रकाभोवती काय असतं रे, दुहेरी आवरण असतं. आता आपण इथं बघायला लागलोय ते कसलं आहे बघा रे, एक पटलानं म्हणजे एकेरी आवरण त्याच्यावरती आपल्याला बघायला मिळतं. आता याची कार्य, याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट काय मिळतं, याची कार्य. तर एक कार्य तर आहे. पहिलं म्हणजेच काय बघा त्याच्यामध्ये, तर रोग प्रतिकार यंत्रणा. काय काम करतं ते, रोग प्रतिकार यंत्रणा म्हणून काम करतं. आता रोग प्रतिकार यंत्रणा म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये बघा पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू विषाणूंना नष्ट करण्याचं काम करतं. रोग प्रतिकार यंत्रणेमध्ये ते काय काम करतं, पेशीवर हल्ला करणारे जीवाणू आणि विषाणू नष्ट करण्याचं काम, नष्ट करणे. बघा एक साधं सोपं काम आहे, रोग प्रतिकार यंत्रणा म्हणून काम करतं. त्यानंतर उद्ध्वस्त करणारे पथक, दुसरं काम त्याचं काय बघा, उद्ध्वस्त करणारे पथक. आता उद्ध्वस्त करणारे पथक म्हणजे काय रे, तर लक्षात ठेवायचं याच्यामध्ये जीर्ण व कमजोर झालेली जी पेशी अंगके असतात किंवा कार्बनी कचरा असतो, लयकारिकेमार्फत काय केला जातो, बाहेर टाकला जातो. म्हणजे बघा पेशी अंगक सुद्धा काय होतात रे, जीर्ण होतात ना, म्हणजे जुनी झालेली, एकदम म्हातारी झालेली पेशी अंगके. आता ही पेशी अंगके कसली रे, जीर्ण म्हणजेच काय, जुनी झालेली, एकदम म्हातारी झालेली जी पेशी अंगक आहेत त्यांना नष्ट करण्याचं किंवा बाहेर फेकण्याचं. त्याच्यानंतर कार्बनी कचरा बाहेर टाकणे हे काम कोणाचं असतं, तर लयकारिकांचं असतं. बघा दुसरं कार्य मिळालं. पहिलं कार्य कोणतं आहे रे, पहिलं कार्य आहे रोग प्रतिकार यंत्रणा म्हणून काम करतं. दुसरं कार्य आपल्याला काय मिळालं, ते म्हणजेच कोणतं, तर उद्ध्वस्त करणारे पथक म्हणून काम करतं. त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, की याच्यानंतर पुढलं अजून त्याचं कार्य आपल्याला बघायला मिळतं. ते कार्य आपण बघू. तर याच्यामध्ये पहिली गोष्ट मिळाली, लयकारिका ही कसली संस्था आहे, लयकारिका ही आपल्याला कसली संस्था आहे, चयापचय क्रियेमध्ये काय झालेले,
चयापचय क्रियेमध्ये काय झालेले, जे काही टाकाऊ पदार्थ तयार झालेले आहेत त्यांची विल्हेवाट लावण्यासाठीची एक संस्था म्हणून काम करतं. एकेरी पटल असतं, एकेरी पटलानं वेष्टित असते. कार्य काय आहे, रोग प्रतिकार यंत्रणा. त्याच्यानंतर आपल्याला काय मिळतं, उद्ध्वस्त करणारे पथक बघायला मिळतं. आता उद्ध्वस्त करणाऱ्या पथकानंतर बघा आपल्याला त्याचं पुढलं कार्य आहे ते म्हणजे आत्मघाती पिशव्या. तिसरं काम कोणतं आहे, आत्मघाती पिशव्या. आत्मघाती पिशव्या म्हणजेच काय, तर लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये पेशी जुनी किंवा खराब झाली की काय केले जाते, लयकारिका फुटतात आणि त्यांच्यातील विकर जी असतात ती पेशीच पचन करून टाकतात. काय करतात, पेशीलाच संपवून टाकतात. बघा पेशी काय झाली, पेशी जुनी झाली, जुनी किंवा काय झालेली असेल, खराब झालेली असेल. खराब झाल्यावर काय होतात रे, लयकारिका फुटतात. लयकारिका फुटतात व पेशीचे पचन करतात. बघा आत्मघाती पिशव्या म्हणून ते काम करतंय. म्हणजेच काय, स्वतःलाच मारून टाकण्याचं काम करतंय. त्याला आपण काय म्हणतो, आत्मघाती पथक, म्हणजे स्वतः मरण्यासाठी तयार असणारं पथक आपल्याला बघायला मिळतं. तशा पद्धतीनं आत्मघाती पिशव्या म्हणजेच काय, पेशीलाच ते स्वतः काय करून टाकतंय, मारून सगळं त्यांचं काम पूर्ण तमाम करून टाकतंय, म्हणजे पचन करून टाकतंय, असे आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर बघा उपासमारीच्या वेळेमध्ये काय करतं रे, पेशीत साठवलेले प्रथिन आणि मेद यांचं पचन करणं. बघा उपासमार ज्यावेळी चालू असते, उपासमारीत पेशीतील प्रथिन व मेदाचे पचन करणे व मेद यांचे पचन करायचं, यांचे पचन. बघा प्रथिन किंवा मेदाचं पचन करण्याचं काम कोण करतं, लयकारिका करते. लयकारिकेमध्ये आपल्याला या गोष्टी बघायला मिळतात. बघा त्याच्यानंतर आपल्याला पुढली जी अंग बघायला मिळतं ते म्हणजे कोण आहे, तंतुकणिका. आता तंतुकणिकेला आपल्या म्हणजे शरीरामध्ये ना काय केलं जातं, तंतुकणिका हे दुहेरी आवरणाचं असतं आणि ऊर्जा निर्माण करणारं ते काय आहे, तर पॉवर हाऊस आहे. म्हणजे ऊर्जा निर्माण करणारं पॉवर हाऊस म्हणजेच काय मिळतं आपल्याला, ऊर्जेचं आपल्याला केंद्र म्हणू शकतो आपण, जिथं ऊर्जा तयार होते. जसं आपल्याला राधानगरी डॅम मध्ये काय आहे रे, पॉवर हाऊस आहे. तसं तिथं काय तयार होते रे, वीज निर्मिती होते. तशी आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्मिती करणारच ठिकाण म्हणजे कोण असतं, तंतुकणिका. बघा थोडक्यात आपल्याला पेशीला कशाची गरज असते रे, ऊर्जेची गरज असते. आणि ऊर्जा पुरवण्याचं काम, ऊर्जा पुरवण्याचे काम कोण करतं रे, पुरवण्याचे काम तंतुकणिका करते. आता तंतुकणिका ही कशी असते बघा, तर दुहेरी आवरणाने बनलेली असते. दुहेरी आवरण. आता बघा दुहेरी आवरणामध्ये एक आवरण जे असतं, एक आवरण म्हणजे थोडक्यात आता बाहेरील आवरण, ते बाहेरील आवरण जे असतं ना, ते आवरण हे कसं असतं, सच्छिद्र असतं. बाहेरील आवरण हे सच्छिद्र असतं. सच्छिद्र. आता सच्छिद्र म्हणजे काय रे, त्याला काय असतात, लहान लहान काय असतात, तर होल असतात, छिद्र असतात. आता ती छिद्र कशासाठी, आत बाहेर काही गोष्टींचं येणं जाणं करण्यासाठी. आणि दुसरं जे आवरण असतं, दुसरे आवरण. आता हे दुसरे आवरण म्हणजे काय रे, आतील आवरण. आता आतमध्ये जे आवरण असतं ना, ते घड्यांचं असतं, घड्यांचे. बघा उदाहरणार्थ हे बाहेरलं आवरण आहे, ह्या बाहेरल्या आवरणाला काय असतं, छिद्र असतात, छोटी छोटी काय असतात अशी छिद्र. आणि हे आतलं आवरण बघा, घड्या पडल्यात का, असं हे असं घड्या पडलेलं आपल्याला आवरण बघायला मिळतं. इथं सगळीकडे असं तुम्हाला घड्या मिळतील. ठीक आहे, अशा पद्धतीचं आतलं आवरण असतं, घड्यांचं आवरण. आणि बाहेरचं आवरण असतं ते कसलं असतं, सच्छिद्र आवरण आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर बघा तंतुकणिकेमध्ये आतील पोकळी जी असते त्याच्यामध्ये जेली सदृश्य द्राव्यात, इथं जेली सदृश्य द्राव्य दिसतोय का, हा आपल्याला निळ्या कलर मध्ये दिसतोय, हा द्रव आहे. आणि ह्या द्राव्यामध्ये ना
कोण कोण बसलेलं असतं बघा. तर ह्या द्राव्यामध्ये रायबोझोम्स, त्यानंतर फॉस्फेट कण आणि डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक आम्ल म्हणजे डीएनए रेणू असल्याने तिथं प्रथिन संश्लेषण करू शकतात. बघा याच्यामध्ये कोण कोण असते रे, हे आता घालवतो सगळं. तर याच्यामध्ये ह्या जेली सदृश्य द्राव्यामध्ये, ह्या द्राव्यामध्ये कोण कोण असते, रायबोझोम, रायबोझोम्स, त्याच्यानंतर कोण असतं, फॉस्फेटचे कण असतात. कोणते कोण असतात, फॉस्फेट, फॉस्फेट कण. त्याच्यानंतर कोण असतं, तर डीएनए रेणू, डीएनए रेणू. आणि त्यामुळे इथं कोणती क्रिया घडते हे सगळेजण असल्यामुळं यांच्यामध्ये कशाची क्रिया घडते, प्रथिन संश्लेषण, प्रथिन संश्लेषण. बघा ह्या गोष्टी महत्वाच्या राहतात याच्यामध्ये. तर तंतुकणिकेमध्ये जे आतली पोकळ जागा असते त्या जेली सदृश्य द्राव्यामध्ये कोण कोण असतं, तर कोण कोण असतं, रायबोझोम असतात, फॉस्फेटचे कण असतात, डीएनए रेणू असतात. त्यांच्या उपस्थितीमुळं कोणती क्रिया घडते, तर त्यांच्या उपस्थितीमुळं प्रथिन संश्लेषणाची क्रिया घडते. त्यानंतर बघा तंतुकणिकेमध्ये काय केलं जातं, कार्बोदक आणि मेदांच्या विकरांच्या साहाय्यानं ऑक्सिडीकरण केलं जातं. काय केलं जातं, कार्बोदक किंवा मैदांचे विकरांच्या साहाय्यानं ऑक्सिडीकरण केलं जातं आणि त्याच्यामध्ये जी ऊर्जा निर्माण होते ती एटीपीच्या स्वरूपात काय केली जाते, साठवली जाते. तर बघा याच्यामध्ये तंतुकणिकेमध्ये कशाचा वापर केला जातो रे, कार्बोदके, कार्बोदके आणि मेद यांच्यावरती कुणाची क्रिया केली जाते, यांच्यावरती क्रिया होते विकरांची. वेगवेगळी एन्झाईम्स असतात विकर, आणि त्या विकरांच्या क्रियेमुळं काय तयार होतं रे, ऊर्जेचा एक स्त्रोत तयार होतो, ऊर्जा तयार होते. आणि ती ऊर्जा कशाच्या स्वरूपात साठवली जाते, एटीपी. कशा स्वरूपात साठवली जाते, एटीपी. त्याला ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ऍडिनोसिन, ऍडिनोसिन, एक मिनिट चुकलं जरा असं, ऍडेनोसिन ट्रायफॉस्फेट, ट्रायफॉस्फेट काय म्हणलं जातं, ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ऍडिनोसिन मधलं ए, आता हे इंग्लिश मध्ये कसं, ऍडिनोसिन त्यातलं ए, त्यानंतर ट्राय, TRY, TRI, ट्राय मधलं काय ना टी, आणि फॉस्फेट, फॉस्फेट मधलं पी, असं मिळून काय तयार होतं, एटीपी. बघा एटीपी म्हणजे काय तर ऍडिनोसिन ट्राय फॉस्फेट. मग त्यानुसार आपल्याला ऍडिनोसिन मधलं ए, ट्राय मधलं टी आणि फॉस्फेट मधलं पी असं मिळून काय तयार होतो, एटीपी. आणि ह्या एटीपीला थोडक्यात, एटीपीला ना आपल्या शरीरामध्ये ऊर्जेचं चलन म्हणतात. काय म्हणलं जातं, ऊर्जेचे चलन. चलन म्हणजे काय रे, देवघेव करण्यासाठी आपण पैसा वापरतो, तशा पद्धतीने इथं ऊर्जा देवघेव करण्यासाठी कुणाचा वापर केला जातो, एटीपीचा. म्हणजे एटीपी थोडक्यात काय रे, पैसा आहे. कसला पैसा, ऊर्जेचा पैसा. कसला पैसा आहे, ऊर्जेचा पैसा. याच्यामधून ऊर्जा काय केली जाते, इकडे तिकडं दिली जाते. बघा काय काय आपल्याला मिळालं, तर एक म्हणजे ऊर्जा पुरवण्याचं काम कोण करतं, तंतुकणिका. तंतुकणिका दुहेरी आवरणाची असते. एक आवरण म्हणजे बाहेर आवरण असतं ते सच्छिद्र असतं, आणि दुसरं आवरण म्हणजे काय, आतील आवरण असतं ते कसलं असतं, घड्यांचं आवरण असतं. तंतुकणिकेच्या ह्या पोकळ भागामध्ये काय असतो रे, जेली सदृश्य द्राव्य असतो. त्या द्राव्यामध्ये कोण असतं, रायबोझोम, फॉस्फेटचे कण आणि डीएनए रेणू असतात. त्यांच्यामुळे तिथं कोणाची क्रिया चालू होते, प्रथिन संश्लेषणाची क्रिया चालू होते. मग याच्यामध्ये तंतुकणिका काय करते रे, तर कार्बोदक आणि मेदांवरती विकरांची क्रिया करून ऊर्जा तयार करते. आणि ती ऊर्जा कशाच्या स्वरूपात साठवली जाते, एटीपीच्या स्वरूपात साठवली जाते. एटीपी म्हणजे काय, ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट, आणि त्याला आपण ऊर्जेचं चलन असं म्हणतो. बघा त्याच्यानंतर आपल्याला जे मिळतं याचं कार्य. आता इथं कार्य काही गोष्टी ऑलरेडी आपल्याला कळाल्या. एक म्हणजे काय बघा, एटीपी हे समृद्ध संयुग तयार करणे. काय तयार करायचं, एटीपी हे ऊर्जा समृद्ध, ऊर्जा समृद्ध कसलं येणार रे, ऊर्जा समृद्ध, अरे माझं समृद्ध, बरोबर ना, ऊर्जा समृद्ध संयुग, संयुग तयार करण्याचं काम.
तयार करणे. हे काम कोणाचं आहे रे? तर एटीपी हे ऊर्जा समृद्ध संयुग तयार करण्याचं काम कोणाचं आहे? तंतुकणिकेचं. दुसरं म्हणजे काय बघा, एटीपी मधून जी ऊर्जा तयार होते, म्हणजे एटीपी मधील ऊर्जा वापरून काय करायचं? वापरून प्रथिने, कार्बोदके, त्यानंतर काय? मेद यांचं काय करायचं? संश्लेषण करायचं. यांचे संश्लेषणाची क्रिया करायची. ही गोष्ट कुणाकडे बघायला मिळते आपल्याला? तर तंतुकणिकेमध्ये बघायला मिळते. तंतुकणिकेनंतर आपल्याला जो मिळतो तो म्हणजे कोण आहे? रिक्तिका. बघा, रिक्तिका म्हणजेच काय रे? तर रिक्तिका हे पेशीमधील घटक द्रव्यांची साठवण करणारं अंगक. बघा, घटक द्रव्यांची साठवण करणारे अंगक. म्हणजे घटक द्रव्यांचं म्हणजे काय रे? जे काही घटक द्रव्य तयार होतात ते कुठेतरी साठवून ठेवायला पाहिजेत. कारण का सगळंच काय एकदम वापरत नाही आपण. उदाहरणार्थ बघा, आता इथं तुम्हाला एक पेटी दिसते, बरोबर आहे? या पेटीमध्ये काय आहे रे? भात आहे, बरोबर आहे? हे भात साठवून ठेवलंय कशासाठी रे? सगळंच काय भात एकदम संपत नाही खाऊन, म्हणल्यानंतर काय करायला पाहिजे? त्याला साठवून ठेवायला पाहिजे. तसंच शरीरामध्ये सुद्धा काय तयार होतं? वेगवेगळी घटक द्रव्य होतात, सगळीच काय एकदम खाऊन संपत नाहीत, मग ती कुठेतरी साठवून ठेवायला पाहिजेत. मग ती साठवून ठेवण्याचं काम कुणामध्ये केलंय? जसं इथं आपण पेटीमध्ये किंवा तट्ट्यामध्ये करतोय, टोपल्यामध्ये करतोय, तसं इथं कशामध्ये साठवून ठेवलं जातं? रिक्तिकेमध्ये साठवून ठेवलं जातं. कशामध्ये साठवून ठेवतात? रिक्तिकेमध्ये साठवून ठेवलेलं असतं. त्यानंतर बघा, रिक्तिकेमध्ये आपल्याला रिक्तिका ही ठराविक आकार त्याला नसतो, आणि त्याच्यानंतर बघा गरजेनुसार त्याची रचना बदलते. आता रिक्तिका ही एक पदरी असते. बघा, दुसरी गोष्ट म्हणजेच काय? गरजेनुसार आकार बदलतो. काय होतो? आकार बदलतो. आता रिक्तिकेचा आकार कुठं बदलतो? तर लक्षात ठेवायचं, आपण त्याच्यासाठी परासरण बघितलंय. परासरण म्हणजे काय? कोण सांगणार? वैष्णवी, परासरण म्हणजे काय? कमी पाण्याकडे, जास्त पाण्याकडून कमी पाण्याकडे आपल्याला काय होतं? तर पाण्याचा प्रवाह चालू होतो, त्याला परासरण म्हणतात. आणि लक्षात ठेवायचं, परासरणामध्ये रिक्तिका ही खूप महत्वाचं काम करते. तर लक्षात ठेवायचं, रिक्तिका छोटी असेल तर पाण्याचं प्रमाण कमी आहे, मग ती काय करते रे? बाहेरचं पाणी आत गोळा करायला चालू करते आणि फुगायला चालू करते. आणि फुगल्यानंतर काय होते रे? पेशी सुद्धा फुगते. सांगितलं होतं काय? साबुदाण्याची गोष्ट सांगितली होती. तर लक्षात ठेवायचं, त्या पद्धतीनं पेशीच्या आत पाणी आलं की काय होतंय? म्हणजेच पहिल्यांदा अवपरासरी कंडिशन येते. अवपरासरीमध्ये काय होतंय? बाहेरचं पाणी आत यायला चालू होतंय आणि आत आल्यानंतर ती पेशी फुगते. आणि जास्त पाणी झालं की मग काय होतं रे? आतलं पाणी बाहेर जायला चालू होतंय, त्याला अतिपरासरी म्हणलं जातं. आहे काय असं? आणि समपरासरीमध्ये बाहेर पण देणार नाही, आत पण घेणार नाही, निवांत, असं आपल्याला बघायला मिळतं. आणि हे काम कुणाकडे असतंय? त्या रिक्तिकेकडे असतंय. रिक्तिका ही एक पटली असते. कसली असते? एक पटली किंवा एक पदर असतो, त्याच्यावरती एकच फक्त आवरण आपल्याला बघायला मिळतं. घटक द्रव्यांची साठवण करणारा अंगक म्हणजे कोण आहे? रिक्तिका आहे. त्याच्यानंतर रिक्तिका ही आपल्याला बघा पटल एक पदरी असते, म्हणजे एकच पदर आपल्याला बघायला मिळतं, किंवा एक पटली म्हणूया आपण त्याला, ठीक आहे? किंवा एक पदरी असे आपण म्हणू शकतो त्याला, ठीक आहे? त्यानंतर बघा आपल्याला काय मिळतं की रिक्तिकाला ठराविक आकार नसतो, गरजेनुसार काय होतोय? त्याचा आकार बदलतो. आता गरजेनुसार आकार बदलतोय, तर याच्यामध्ये तिचं कार्य काय आहे? काय बघायला मिळतं? कार्य. आता पहिलं कार्य काय बघा, परासरणीय दाब नियंत्रित करणे. बघा याच्या नावातच आलं, आता परासरण दाब नियंत्रित करणे म्हणजे काय रे? तर परासरणाचा दाब नियंत्रित का करायचा? जर समजा रिक्तिकेनं ठरवलं की इतकं फुगायचं, काय लागल तेवढं पाणी आत ओढून घ्यायचं, काय होईल रे? पेशी फुटेल, बरोबर आहे?
उदाहरणार्थ आपण भरपूर पाणी प्यायचं असं ठरवलं, उदाहरणार्थ आपण काय केलं, मोटर चालू केली, पाईप तोंडात धरली, काय होईल? पोट फुगणार नाही नुसतं, फटाक. लक्षात ठेवायचं. तर अशी कंडिशन येऊ शकते. म्हणजेच इथं आपल्याला बघा त्याच्यावरती नियंत्रण राहिलं पाहिजे. लागेल तेवढंच घ्यायचं. म्हणजे उदाहरणार्थ बघा असं करत नाही आपण, आपली कपॅसिटी 1 भाकरीची आहे, 2 भाकरी, 3 भाकरी, 4 भाकरी, 5 भाकरी भरायच्याच का? भरता येतील का? नाही ना. भरल्या तर काय होईल? फुटणार नाही, वॅक वॅक होणार. लक्षात ठेवायचं. होणार ना. तर अति झालं की आपण काय म्हणतोय, गळ्यापर्यंत भरलंय म्हणतोय ना, गळ्यापर्यंत भरलंय, इतकं जेवलोय असं आपण म्हणतोय. म्हणजेच आपण त्यावेळी लक्षात ठेवायचं अशा कंडिशन मध्ये असतोय की काय पण होऊ शकतंय. मग हे नियंत्रित करायला पाहिजे. मग हे नियंत्रित करण्याचं म्हणजेच अति पण पाणी आत आलं नसलं पाहिजे आणि सगळं पाणी बाहेर पण गेलं नसलं पाहिजे. याचं कार्य कुणाकडे असतं? ह्या रिक्तिकेकडं असतं. दुसरं कार्य म्हणजे बघा, चयापचय क्रियेमध्ये बनलेली जी उत्पादित असतात ती साठवून ठेवायची. उत्पादित, आता ही उत्पादित कोणती कोणती असतात? तर याच्यामध्ये ग्लायकोजेन असतं, प्रथिन असतात, पाणी असतं. कोणतं? ग्लायकोजेन, प्रथिने, पाणी हे साठवून ठेवण्याचं काम, साठवणे हे काम कोण करतं? रिक्तिका करते. तिसरं कार्य म्हणजे काय आपल्याला बघायला मिळणार बघा, प्राणी पेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवते. काय करते बघा, प्राणी पेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवते. मग आता मला सांगा, हे उत्पादित कोण साठवत असणार आहे? वनस्पती पेशीतील काय ते रिक्तिका ते पदार्थ साठवते. वनस्पतीतील त्याच्यानंतर अमिबाच्या रिक्तिकेत अन्न पचन पूर्व साठवले जाते. बघा इथे एक महत्वाचा मुद्दा कोणता येतो? अमिबाच्या रिक्तिकेत पचनपूर्व अन्न साठवले जाते. बघा ह्या खूप मोठ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. उत्पादित कुणामध्ये साठवतात? रिक्तिकेतच. प्राणीपेशी रिक्तिकेत काय साठवून ठेवते? टाकाऊ पदार्थ. अमिबा काय करतोय रे? पचन व्हायच्या अगोदरचे पदार्थ. म्हणजे बघा इथं पचन झाल्यानंतरचे पदार्थ आहेत, इथं पचन झाल्यानंतर जे काही शिल्लक राहतंय ते पदार्थ आहेत, आणि इथं काय आहेत बघा, पचन व्हायच्या अगोदरचे पदार्थ आहेत. म्हणजे प्रत्येक पेशीमध्ये असणारी रिक्तिका वेगवेगळं काम करते. काय काय करते? वेगवेगळं. त्याच्यानंतर बघा, वनस्पती पेशीतील रिक्तिका पेशी द्रव्याने भरलेले असून त्या पेशीला ताठरता व दृढता देते. बघा वनस्पतीतील हे जे असते कशानं भरलेले असते रे? पेशी द्रव्यानं भरलेली असते. पेशी द्रवानं भरलेली असते. द्रवाने भरलेली वनस्पती रिक्तिका. बघा ह्या रिक्तिकेमध्ये आपल्याला या गोष्टी बघायला मिळतात. एक म्हणजे काय? रिक्तिका काय रे? घटक द्रव्यांचे साठवण करणारे अंग काय? मग घटक द्रव्य कोणत्या पण पद्धतीचे असतील, गरजेनुसार तिचा आकार बदलतो, मोठा होईल, छोटा होईल आणि मध्यम राहील. ठीक आहे. त्यानंतर एक पटली असते, म्हणजे एकच त्याच्यावरती आवरण असतं. कार्य काय बघा, परासरण दाब नियंत्रित करणं. आता मी सांगितलंय परासरण दाब नियंत्रित नाही केला तर काय होईल? काय होऊ शकतं? ती पेशी एकतर पूर्णपणे अशी कोळमजून जाईल, म्हणजे त्यात पाणीच राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, जास्त पाणी प्याली तर काय होईल? फुटून जाईल. म्हणजे हे नियंत्रित करायला पाहिजे. हे नियंत्रित करण्याचं काम कोण करतं? रिक्तिका करते. त्यानंतर बघा, उत्पादित ग्लायकोजेन, प्रथिन, पाणी यांचं साठवणूक करण्याचं काम कोणामध्ये केलं जातं? रिक्तिकेमध्ये. म्हणजे इथं बघा, पचनानंतर ज्या काही गोष्टी तयार होतात, उत्पादित होतात, त्या गोष्टी साठवण्यासाठी कुणाचा वापर केला जातो? रिक्तिकेचा. त्यानंतर प्राणी पेशीमध्ये काय केलं जातं? टाकाऊ पदार्थ साठवून ठेवले जातात. अमिबाच्या रिक्तिकेमध्ये काय साठवून ठेवलं जातं? पचन पूर्व अन्न साठवलं जातं. आणि पेशी द्रव्यानं भरलेली कुणाची रिक्तिका असते? वनस्पतीची रिक्तिका आपल्याला बघायला मिळते. बघा इथं काय काय आपण बघितलं?
तर पहिली गोष्ट म्हणजेच काय, हा याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं कोण, लयकारिका. चयापचय क्रियेनंतर जे काही टाकाऊ पदार्थ तयार होतात त्या टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावायचं. विल्हेवाट लावणं आणि साठवून ठेवणं फरक आहे, लक्षात ठेवायचं. विल्हेवाट लावण्याचं काम कोण करतं, लयकारिका करते. ती कशी असते रे, एक पटलाची असते. त्यानंतर तिचं कार्य काय बघा, रोग प्रतिकार यंत्रणा म्हणून काम करायचं. म्हणजे पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू विषाणूंना नष्ट करण्याचं काम करायचं. उद्ध्वस्त करणारे पथक असतं, म्हणजे जे पेशी अंगक जीर्ण होतात, कार्बनी कचरा तयार होतो, तो कार्बनी कचरा बाहेर फेकण्याचं काम कोण करतं, तर लयकारिका करतात. त्यानंतर आत्मघाती पिशव्या म्हणून काम करतात. म्हणजे पेशी जुनी झाली, खराब झाली तर लयकारिका फुटते आणि त्या पेशीचं काय करते, पचन करते. उपासमारीच्या वेळी काय करतं बघा, प्रथिन आणि मेदाचं पचन करण्याचं काम कोणाकडे असतं, लयकारिकेकडं असतं. त्याच्यानंतर मग आपल्याला कोण येतं रे, तंतुकणिका. आता तंतुकणिकेचं काम काय रे, ऊर्जा पुरवठा करणे. आपल्या शरीराला ऊर्जा लागते. आता मी बोलायला लागलोय, मला ऊर्जा पाहिजे, तर ही ऊर्जा पुरवठा करण्याचं काम कोणाकडे असतं, तंतुकणिकेकडे असतं. आता ही तंतुकणिका दुहेरी आवरणाची असते. त्याच्यामध्ये एक आवरण कसलं असतं, सच्छिद्र. दुसरं आवरण असतं ते कसलं असतं, तर घड्यांचं असतं. आणि याच्या आतमध्ये काय केलेलं असतं, तर वेगवेगळी द्रव्य भरलेली असतात. आता त्याच्यामध्ये कार्बोदक आणि मेदांवरती विकरांची क्रिया घडते आणि त्याच्यामधून ऊर्जा तयार होते. आणि ही ऊर्जा जी असते ती कशाच्या स्वरूपात साठवली जाते, एटीपीच्या स्वरूपात, ऍडिनोसिन ट्राय फॉस्फेट. त्याला ऊर्जेचं चलन म्हणतात. ओके. आता हे जे तंतुकणिका आहे त्याच्या आतमध्ये, त्या द्रव्यामध्ये कोण असतं रे, रायबोसोम्स असतात, फॉस्फेटचे कण असतात, डीएनए असतात. त्यामुळे तिथं कोणती क्रिया चालू राहते, प्रथिन संश्लेषणाची. प्रकाश संश्लेषण नव्हे, प्रथिन संश्लेषण. प्रथिन संश्लेषणाची क्रिया होते. म्हणून बघा, एटीपी हे ऊर्जा समृद्ध संयुग तयार करण्याचं काम कोणाचं काय असतं, तंतुकणिकेचं. आणि एटीपी मधील ऊर्जा वापरून काय केलं जातं, प्रथिन, कार्बोदक आणि मेदांचं संश्लेषण करण्याचं काम कोण करतं, तंतुकणिका करते. त्याच्यानंतर येतो तो म्हणजेच कोण, रिक्तिका येते. रिक्तिकेमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं, तर घटक द्रव्यांची साठवण केली जाते. घटक द्रव्यांची साठवण केली जाते. त्याच्यानंतर बघा, गरजेनुसार ती काय करते, आकार बदलते. एक पटली असते. कार्य काय बघा, परासरण, दाब नियंत्रित करायचा. दुसरं म्हणजे उत्पादित घटक, ग्लायकोजन असतील, त्याच्यानंतर प्रथिन असतील, पाणी साठवून ठेवायचं. त्याच्यानंतर बघा, प्राणी पेशीतील रिक्तिका काय साठवून ठेवतात, टाकाऊ पदार्थ साठवून ठेवतात. अमिबा मधली रिक्तिका काय साठवून ठेवते, पचनपूर्व जे काय पदार्थ असतात ते साठवते. आणि वनस्पतीतील रिक्तिका ही कशानं भरलेली असते, पेशी द्रवानं भरलेली असते. असे आपल्याला काय मिळतात, या गोष्टी बघायला मिळतात. ओके. याच्यानंतर आपल्याला जे राहतं ते लवके आपण काय करूया, उद्या बघूया. आपण इथं थांबूया. बघा, हे लक्षात आलंय. आपण आता काय काय बघितलं, जरासं आपण पाठीमागे जाऊया आणि विचारात घेऊया. काय काय आपण बघितलं, तर पेशी अंगक बघितलीत. कोणती कोणती पेशी अंगक बघितलीत आपण, एकूण आपल्याला 7 तरी आपल्याला दिसत आहेत पेशी अंगक. कोणती कोणती आहेत, केंद्रक बघितलं, आंतरद्रव्य जालिका, बरोबर आहे, केंद्रक, आंतरद्रव्य जालिका, गोल्गी काय बघितलं, लयकारिका, तंतुकणिका आणि रिक्तिका. इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. थोडस आपण इथं बघूया द्या. इथं बघा, हा काय रे, केंद्रक आहे, केंद्रक. त्यानंतर हे काय रे, इथं प्रद्रव्य पटल, प्रद्रव्य पटल. त्यानंतर हे काय बघा, ही भाग काय आहे, पेशी भित्तिका, पेशी भित्तिका, भित्तिका. हे काय दिसतंय, हे तंतुकणिका, तंतुकणिका. आणि काय बघितलं आपण, हे ह्याच्या बाजूला जे सगळं दिसते असं पट्ट्या पट्ट्यांचं, याला काय म्हणतात रे, गोल्गी संकुल. इथं कुठं रेषा मारली आहे का त्याला, नाही मारलेली. ठीक आहे, इकडे ही मारलेली आहे, ती गोल्गी संकुल म्हणू शकतो आपण. इथं आता बाजूला रेषा मारली, इथं लिहूया काय, गोल्गी, गोल्गी संकुल, संकुल. ठीक आहे. त्यानंतर बघा, गोल्गी संकुलानंतर हा जो भाग दाखवलाय हे पेशी द्रव्य आहे, पेशी थांबा एक मिनिट, पेशी द्रव्य. ओके. त्यानंतर बघा, हे काय रे, हे ओळखीचं आहे, रिक्तिका आहे. वनस्पतीची रिक्तिका मोठी असते आणि प्राणी पेशीमधल्या रिक्तिका असतात ना, छोट्या असतात. काय असतात, प्राणी पेशीमधल्या रिक्तिका कशा असतात, छोट्या असतात. ही काय आहे, रिक्तिका.
रिक्तिका. ओके, अशा काही गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत. उरलेल्या गोष्टी अजून आपण शिकायचोय, त्या हळूहळू आपण काय करू म्हणजे पूर्ण भरून टाकू. याच्यामध्ये पण आपल्याला बघायला मिळेल ह्याच्या पेशीभित्तिका नसते. इथं रिक्तिका बघा छोट्या असतात, एकदम छोट्या आपल्याला रिक्तिका बघायला मिळतात. इथं काय बघा हे केंद्र काय आहे आणि हे काय सांगा आंतरद्रव्य जालिका आहे. ओके, सॉरी इथं मी उलट सांगितले, हे आंतरद्रव्य जालिका आली, त्याच्यानंतर हे काय गोल्गी संकुल आलं. ओके, इथं गोल्गी संकुल चुकलं हे आपलं, ही आंतरद्रव्य जालिका आपल्याला बघायला मिळते. ही आंतरद्रव्य जालिका आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यानंतर बघा हे इथं आंतरद्रव्य जालिका कुठनं चालू होतात रे, केंद्रकापासून कुठपर्यंत जाते, प्रद्रव्य पटलापर्यंत जाते. त्यानंतर इथं काय मिळतं, हे काय आहे गोल्गी संकुल आपल्याला बघायला मिळतं. आणि अशा आपल्याला ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात. याच्यामध्ये आपल्याला हरितद्रव्य बघायला मिळतं, हरित लौक बघायला मिळतात, वगैरे वगैरे या गोष्टी आपल्याकडे आहेत. बघू आपल्याला काय मिळतात. निदान आपल्याकडे आता किती झाल्या, 6 गोष्टी झालेल्या आहेत. ठीक आहे, आपण इथं थांबूया.